नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। खासदार गिरीश बापट यांनी घेतली विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची भेट। काही अटींवर मॉर्निंग वॉकला परवानगी द्या, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांची मागणी। मद्य विक्रीच्या दुकानांना परवानगी देणे चुकीचे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांचं मत। आणि संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट आणि लोकप्रतिनिधींनी आज विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी राम यांची भेट घेऊन पुण्यातील परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्यात। यावेळी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार प्रदीप रावत, पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकत, उपाध्यक्ष सागर रुखारी, राजेश पांडे आदी उपस्थित होते। लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाता येत नाही। परराज्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील मजूर अडकून पडले आहेत, त्यांना विनासायास कसे पाठवता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली। तसेच पेट्रोल डिझेल मिळण्याबरोबरच कामगार मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र सहज कसे मिळवता येईल याबाबतही चर्चा केली। यावर विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसेकर यांनी कोणत्याही डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असे सांगितले। पेट्रोल पंप व किराणा दुकानांबाहेरही गर्दी होता कामा नये। तसेच बाहेरील राज्यात जाणाऱ्या कामगारांच्या अनुषंगाने तेथील जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे समन्वय ठेवणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले। जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे। अत्यावश्यक साधन सामुग्री खरेदी करताना दुकाने तसेच पेट्रोल पंपाबाहेरही नागरिकांनी गर्दी करू नये। ज्या राज्यात व जिल्ह्यात कामगार परतणार आहेत त्या ठिकाणच्या प्रशासनाशी जिल्हा प्रशासन संपर्क करत असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणाहून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येते। तसेच केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास रेल्वेची व्यवस्था देखील केली जाऊ शकेल असेही त्यांनी सांगितले। कालपासून पुणे शहरातील संसर्गजन्य भाग सोडून अन्य भागात लॉकडाऊनमधून सवलती देण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर सकाळच्या फ्रेश हवेत व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या आणि मास्क बांधण्याच्या अटींवर परवानगी द्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे। सरकारने कालपासून दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे आणि तिथं प्रचंड गर्दी होते, याची सगळी दृश्य व्हायरल झालेली आहेत। त्याबरोबरच अनेक दुकानांना सरकारने परवानगी दिलेली आहे ठराविक वेळामध्ये। अशा प्रकारे लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल, जिथे मोठ्या प्रमाणावर कंटेमिनेशन नाही तिथे झालेलं असताना सकाळच्या मॉर्निंग वॉकवरची बंधनं पण उठणं अत्यावश्यक आहे। करोना हा डायबेटीस किंवा BP असलेल्या लोकांना जास्ती प्रमाणात होतं असं सिद्ध झालेलं असताना त्या लोकांसाठी सगळ्यात मोठं औषध हे मॉर्निंग वॉक हेच आहे आणि त्यामुळे मॉर्निंग वॉकवरची बंदी तातडीने उठण्याची गरज आहे। त्याकरता सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचं कंपल्शन जरूर करावं, परंतु मॉर्निंग वॉकवरचं रिस्ट्रिक्शन तातडीने उठवावं अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त अशा तिघांकडे केलेली आहे। मद्य विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याने सामाजिक व कौटुंबिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांना मुभा देणे चुकीचं असल्याचं मत ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या देशामध्ये सर्वजण गेले 1.5 महिना प्रयत्न करीत आहात, परंतु काल अचानक काही गोष्टींना सूट मिळाली। त्यामध्ये प्रामुख्याने दारूच्या दुकानांना दारूची खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाली आणि त्याचा परिणाम असा झाला, केवळ पुणे मुंबई नाही तर ग्रामीण भागातील दुकानावर देखील दारूच्या दुकानापुढे रांगा लागायला लागल्या। त्याच्यामध्ये ज्यांचा हातावर पोट आहे असे कामगार, मजूर, त्याचप्रमाणे गर्भश्रीमंत असे दोघेही जण या रांगेत तुम्हाला पाहायला मिळाले। यामुळे परिणाम काय झाला तर ज्यांचा हातावर पोट आहे ते जर त्यांचे पैसे दारूच्यामध्ये खर्च करायला लागले तर त्यांचं कौटुंबिक आर्थिक बजेट हे निश्चितपणे बिघडणार आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या घरातील महिला आणि मुलांच्यावरती निश्चितपणे होणार आहे असं मला वाटतं। एका बाजूला शासन मंदिरं बंद करत आहे, सर्व दुकानावरती बंदी घालत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र दारूच्या दुकानाला परवानगी दिली जाते, हे मात्र कोडं उलगडत नाही। कुठल्याही नागरिकांनी गेले 1.5 महिना सर्व प्रकारच्या हालाहत सोडून
सहन करून लॉकडाऊनला सामोरं गेलेले आहेत. अशा परिस्थितीत असताना दारूच्या दुकानं उघडण्याचं कारण हे केवळ सरकार जर का महसूल असेल ते पूर्णपणे चुकीचं आहे. दारूच्या बाटलीवरच लिहिलेलं आहे की दारू पिणं हे आरोग्याला घातक आहे. असे आरोग्यघातक दारू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परवानगी देणं हे पाहिल्यानंतर मला लोकमान्य टिळकांच्या त्यावेळेच्या अग्रलेखाची आठवण होते. शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईमध्ये 9,000पेक्षा अधिक, पुण्यामध्ये 2200पेक्षा अधिक करोनाग्रस्त झालेले आहेत. पुण्यामध्ये जवळजवळ 200 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा वेळेला पुणे मुंबईमध्ये अशा प्रकारे दारूच्या दुकानांना परवानगी देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. एका बाजूला याच महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि औरंगाबादचे शासकीय अधिकारी दारूची दुकानं बंद करतायत, परंतु आमच्या पुणे मुंबईमध्ये शासन सोशल डिस्टन्स पाळून दुकानं उघडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला असं वाटतं की शासनाने यापुढे सर्व प्रकारची दारूची दुकानं 6 महिने पूर्णपणे बंद ठेवावीत. त्यांनी काही अडणार नाही. त्याच्या बाजूली पुस्तकाची दुकानं, वाहन दुरुस्तीची दुकानं यांना जर का परवानगी दिली तर ते लोकांना सोयीचं होईल असं मला वाटतं. एका बाजूला शासन अशा प्रकारे निर्णय करते आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील कुठलाही नेता याबद्दल बोलत नाही. हे सुद्धा मला चुकीचं वाटतं. मला असं वाटतं सर्व राजकीय पक्षांनी जागरूक होऊन लोकांच्या जीविताच्या भल्यासाठी दारूची दुकानं आजपासून पूर्णपणे बंद होतील यासाठी सहकार्य करा. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे वयाच्या 56व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात, चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यावर नुकतीच मानेची शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून ते बरे होत असतानाच त्यांना काल हृदयविकाराचा झटका आला. खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मुंडवा येथील केशवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर मराठा सेवा संघ, बामसेप अशा संस्थांशी त्यांचा संबंध आला. नंतर संभाजी ब्रिगेडची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजनात ते सक्रिय होते. राज्यात झालेल्या शेतकरी संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेली 26 वर्षे ते सामाजिक कामात सहभागी होते. विचाराला कृतीशील जोड देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवादाचा पूल बांधून त्यांनी अनेक उपक्रम तडीस नेले. अनेक अधिवेशन, मेळावे, मोर्चे यांच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवशाहू स्वराज्य यात्रेच्या आयोजनात त्यांची प्रमुख भूमिका होती. समाजाच्या हितासाठी दक्ष असणारा कार्यकर्ता म्हणून ते लक्षात राहतील अशा शब्दात मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. बता, सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ है. बूंद बूंद में सच्चाई. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर सोमवारी मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली. त्यानंतर मद्यपींनी दारू दुकानाबाहेर रांगा लावल्या. याची पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली. तसेच मद्य विक्रेते व मद्यपींनी सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा दम भरला आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर सोमवारपासून सर्व दुकाने व मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली. त्यामुळे मद्यपींनी सकाळी 7 वाजल्यापासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागातील वाईन शॉप, देशी दारू दुकानांच्या बाहेर अक्षरशः रांगा लावल्या. काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, वाहनांचा वापर करणे अशा प्रकारे मद्यपींनी तर दुकानदारांनी मास्क व सॅनिटायझर न वापरणे अशा प्रकारे संचारमनाई आदेशाचे उल्लंघन केले. तर काही ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
गर्दीमुळे वादावादी झाल्याने अखेर पोलिसांनी मद्यपींवर सौम्य लाठीमार करत दुकाने बंद केली। दरम्यान हा प्रकार पोलीस आयुक्त डॉक्टर के वेंकटेशम यांच्यापर्यंत पोहोचला। त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उगारण्याचा सज्जड दम भरला आहे। तसेच स्वतंत्र नियमावली जाहीर केली, त्याबाबत त्यांनी ट्विटही केले। दुकानासमोर गर्दी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित दुकानदारावर ठेवून त्याच्यावर कारवाई करणार। मद्यपानी दारू खरेदीसाठी घराजवळच्या वाईन शॉपमध्ये पायी चालत जावे। कोणत्याही प्रकारे वाहन वापरल्यास ते वाहन जप्त केले जाणार आणि वाहन चालकांकडून सिक्युरिटी बॉन्ड म्हणून 2,500 रुपये घेतले जाणार असल्याचं या नियमावलीत म्हटलं आहे। सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, मात्र लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी मशिदीत जाता येत नाही। शिवाय मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडे जाऊनही रमजान साजरा करता येत नाहीये। अशा वातावरणात मुस्लिम बांधवांकडून मात्र घरच्या घरी रमजान साजरा केला जातोय। मौलाना शबी अहसन काझमी हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत। ते मौलाना असल्याने सर्वसाधारण दिवसात 5ही वेळची नमाज मशिदीत पठण करत असत। पण यंदा रमजानमध्ये लॉकडाऊन असल्याने मौलाना हे घरीच घरच्यांबरोबर नमाज पठण, कुराण पठण करत आहेत। घरातील सर्व लोक रोज एकत्र येत नमाज, कुराण पठण करत आहेत। आयुष्यात कधीही मी अशी परिस्थिती बघितली नाही। प्रथमच घरात नमाज पठण करावं लागत आहे। अशा या पवित्र महिन्यात आम्ही घरचे सर्वजण एकत्र येत रोजा इफ्तार करतो व मग नमाज पठण करून कुराण पठण करतो, अशा भावना यावेळी मौलाना शफी एहसान काझमी यांनी व्यक्त केल्या। रमजान महिना इस्लाम महिन्यात पवित्र असा महिना समजला जातो। या महिन्याला विशिष्ट एक दर्जा देण्यात आला आहे। रमजान महिने जास्तीत जास्त परमेश्वराची इबादत करावी लागते। संध्याकाळी रोजा इफ्तारच्या वेळेस विविध पदार्थ बनवून एकत्र व नातेवाईकांसोबत रोजा इफ्तार करत असत। यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्याने प्रत्येक जण आपापल्या घरी नमाज पठण करत आहे। इस्लामी नुक्ते नज़र से वाजिब है। रोज़े का मतलब ये है कि सुबह से लेके नमाज सुबह से और मगरिब के वक्त तक भूखा रहा जाए, प्यासा रहा जाए, उसकी बहुत सी शर्तें हैं। तो उसमें समाजी एतबार से उसकी अपनी एक लज्जत है कि शाम तो इफ़्तार में के वक्त या मगरिबैन में ढेर सारे लोगों का हुजूम, फिर इफ़्तार में घर में औरतों का कुछ ना कुछ बहुत सी चीज़ों को बनाना, उन्हें कहीं भेजना, कहीं से हमारे यहाँ आना। तो ये जो सारी लज्जतें हैं, इसे इस साल लॉकडाउन ने ख़त्म कर दिया। मैं समझता हूँ ये इस किस्म का, इस मिजाज का जो रमज़ान है वो कई दहाइयाँ क्या, मैं समझता हूँ सदियों में याद रहेगा। तो वैसे तो ज़ाहिर है रोज़ा रखना ही है, वाजिब है, ड्यूटी है अल्लाह की तरफ से कि आपको रखना है। लेकिन जो समाजी लज्जतें थी, नमाज पढ़ा रहे हैं 100, 200, 250 लोग पीछे हैं, 200-300 लोग हैं इफ़्तार कर रहे हैं, मिलना जुलना है आपस में, कुरान का दौर है, ये है वो है, वो ज़ाहिर है इस साल कुछ भी नहीं है, वो सब ख़त्म है। तो इससे कभी कभी घबराहट भी पैदा होती है, उकटाहटें ज़ाहिर है फितरी तौर पे हैं। और जो चीज़ मिल जाती है ज़ाहिर है उसी को पकवाना है। उस उम्र के एतबार से तो ये ऐसा ज़माना कभी आया नहीं। सुना है कि 100 बरस 150 बरस पहले कोई इस किस्म का, मगर चूँकि उस ज़माने में दुनिया का एक दूसरे से राब्ता नहीं तो पता नहीं चलता था कि कब वबा आई और कब ख़त्म होगी, बस पता चलता था कि इतने लोग मर गए। लेकिन अब चूँकि मीडिया का ज़माना एक दूसरे की खबर रहती है, लेकिन ऐसा ज़माना ज़ाहिर है हमने कभी नहीं देखा। और मैं दुआ करता हूँ अल्लाह से कि हमने नहीं देखा और हमारी आने वाली नस्लें इस किस्म का ज़माना न देखें। इस वक्त जब हुकूमती एतबार से, सरकारी एतबार से ये अनाउंसमेंट है, ये ऐलान है कि आप घरों से बाहर ना निकलें और मस्जिदों में नमाज बाजमात न हो, तो जो हुकूमत ने कहा है और डॉक्टर्स ने मशवरा दिया है, माहिरीन जो कहते हैं, उस पर हमें अमल करना चाहिए। और ये हुकूमत का फ़ैसला कि बाहर ना आइए, नमाज जमात ना कीजिए, मस्जिदों को न खोलिए, ये हुकूमत को भी कोई मज़ा थोड़ी आ रहा है, ये हमारे लिए बेहतर है। इसलिए कि जान है तो जहान है। हम हैं तो नमाज़ी भी इंशाअल्लाह सब पढ़ते रहेंगे। और इज्तिमाई तौर पर चूँकि ये इस किस्म की जो बीमारी चल रही है जिसे हम कोरोना कहते हैं, ये छुआछूत से भी आगे हट के कोई लफ्ज़ नहीं मिल रहा है मुझे इस वक्त, उस मिजाज की बीमारी है। लिहाजा हम ज़ाहिर घरों में रहें और नमाज मस्जिद में भी पढ़ते हैं, घर पे पढ़ें और अपने लिए, समाज के लिए, मुआशरे के लिए और अपने मुल्क के लिए दुआएं करें कि खुदा
इस माह रमज़ान के मुबारक महीने के सदक़े में अल्लाह सबको सलामत रखे और इस बीमारी का, जिसे कोरोना कहते हैं, इस वबा का पूरी दुनिया से ख़ात्मा फरमाए। First of all, Ramzan Mubarak to everyone from our side and from our family. Yes, definitely पिछले रमज़ान और इस रमज़ान में बहुत difference है. As we can see, due to COVID-19, we all are under lockdown and the situation has changed. We used to visit college, then have iftar parties with friends, but this time we are doing nothing. Full day we are at home and using all the resources which are available only in our kitchen. We are not stepping out. We support our country. We are praying that everything goes back to normal and next Ramzan is again full of fun and vibrations. Our full support is to our nation, to our government. We are with our government. We are following all the rules properly. We are not stepping out. Whatever is available, we are praying day and night in our premises, not stepping out. There is a lot of difference. Colleges are shut. We are waiting and hoping that everything goes back to normal. This is only possible if we are going to follow all the rules which our government has told us. So we are in the lockdown, having fun, enjoying Ramzan, praying to God, and we all are together. Peace be with us. Obviously now I am 24 years, तो 24 साल से मुझे आदत थी बाहर के खाने की, स्टॉल्स पे जाने की. अगर आप पुणे की बात करें तो लेट इट बी मोमिनपुरा, कौसर बाग, कैंप, MG रोड. बट इस बार ऐसा कुछ नहीं है. बट कोई बात नहीं, डिफरेंसेस आते हैं लाइफ में. इट इज़ अ पार्ट ऑफ लाइफ. हमें एडजस्ट करना सीखना चाहिए. ये सब हमने बुक में पढ़ा था, हिस्ट्री में पढ़ा था, बट अब हमारे साथ हो रहा है. ये सब हमारे लिए लेसन है कि इन सब के बिना भी हम जी सकते हैं. और रमज़ान अच्छा ही जा रहा है. जो घर में अवेलेबल है हम उससे ही रोज़ा इफ्तार कर रहे हैं. और ये हम सब के लिए लेसन है कि जिन लोगों के पास नहीं होता है वो कैसे करते हैं इफ्तारी. तो इस बार वो हम सब ये सब हम कर रहे हैं. हाँ, अच्छे तो जा रहे हैं क्योंकि पहले स्कूल जाना होता था वगैरह तो थोड़े थक भी जाते थे, लेकिन अभी सिर्फ घर में ही है तो थोड़ा रेस्ट भी है और अच्छे जा रहे रोज़े. कोरोना विरुद्धचा लढा जिंकू असं म्हणत कोरोनाबाबत जनजागृती करणारी एक फिल्म काका हलवाई परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. राजशेठ गाडवे यांची मुलगी अनुष्का गाडवे आणि तिच्या 2 भावंडांनी मिळून ही फिल्म बनवली आहे. जय 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 हो जय 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 जय. फिर से शहरों में रौनक आएगी, फिर से गाँव में लौटेगी हंसी, फिर से साथ सारे यार होंगे. ना होगी पाबंदी, ना रोक ही कोई, फिर से सड़कों पे सब नाचेंगे, पटरी पे पहिए भागेंगे, गूंजेंगे खेलों के मैदान, बांटेंगे हम खुशियां, गम भी हम मिलकर बांटेंगे, फिर से होगी सपनों की उड़ान. जो साथ दे दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया, फिर जीत जाएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया. जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता 17 मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीच्या वतीनं कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळवले आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे 17 मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर 17 मार्च पासून भाविकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे। केंद्र सरकारने 3 मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती। यात आता 17 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। सध्या राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। तसेच सोलापूर जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत। लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असले तरी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत। भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात आहे। वारकरी संप्रदायाचे श्रीच्या नित्योपचाराबरोबरच अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते। पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाखपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदन उटी पूजा परंपरेनुसार सुरू आहेत। तसेच इतर सणवार उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत असल्याचे मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे। मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय समितीने घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळवले आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19ची सॅम्पल तपासणी क्षमता वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय देशमुख उपस्थित होते। जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात। या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा। तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असणाऱ्या मशिनरी इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत। आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याकरता प्रशासन सहकार्य करेल असेही राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या सॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली। यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-19ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। खासदार गिरीश बापट यांनी घेतली विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची भेट। काही अटींवर मॉर्निंग वॉकला परवानगी द्या, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांची मागणी। मद्य विक्रीच्या दुकानांना परवानगी देणे चुकीचे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांचं मत। आणि संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांचं आज पहाटे हृदयविकाराने निधन। यावरच आजचं बातमीपत्र संपलं। पाहत राहा पुणे दर्पण न्यूज। नमस्कार।